श्री वाचनातील पुरस्कार सोहळा ठिकाणी आपण या ठिकाणी आलेला आहे. कार्यक्रमाचे मान्यवर माननीय एकनाथजी अवॉर्ड साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. त्याचबरोबर माननीय नागेशजी शेवाळकर लेखक यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. उद्घाटक माननीय डॉक्टर संदीप सागरे अध्यक्ष महाराष्ट्र अभ्यासक मंडळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांना विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावं. सहसंयोजक माननीय रवींद्रजी रेड्डी सर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आयुष्याचा खरा आनंद हा भावनाच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं हे ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं आणि आपुलकी मायाकार दुर्मिळ असते. ते जाण्याला लागतं तो खरा त्यातला आनंद मिळतो. असा आनंद मिळण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणच्या कार्यक्रमाचा आपण दीपप्रज्वलन आणि लग्नपूजन करून सुरुवात करूया. मी सर्व सन्मान्यांना विनंती करते की त्यांनी कृपया यासाठी इथे यावं. पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे. कथा संस्कारी
मिळालेला आहे. मुंबई महानगरपालिकेचा आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार 2008 साली तर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार 2016 साली त्यांना मिळालेला आहे. याशिवाय साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2023 साली त्यांच्या चंद्रकेळी आनंद या बालकविता संग्रहास प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. यानंतर पुढील मान्यवर उद्घाटक डॉक्टर संदीपजी सांगळे, अध्यक्ष मराठी अभ्यासक मंडळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विद्यापीठ यांचा स्वागत आणि सत्कार माननीय प्रकाश भंडारे प्रसिद्धी प्रमुख वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य यांनी करावा अशी त्यांना वाचन साखळी समूहातर्फे विनंती करते. डॉक्टर संदीप विठ्ठलराव सांगळे हे मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांचे आतापर्यंत 12 प्रकाशित ग्रंथ झालेले आहेत. त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार 2019 साली, वाचन पंचगंगा पुरस्कार 2019 साली, सकाळ एक्सलन्स अवॉर्ड, मराठी अध्यापन साहित्य व साहित्य सेवा कार्यगौरव पुरस्कार, अक्षरगौरव साहित्य पुरस्कार 2023, निर्मल कुमार खडकुले साहित्य पुरस्कार 2023, उपक्रम शिक्षक पुरस्कार 2023 व राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार 2023 साली काव्यविद संस्था पुणे यांच्याकडून दिलेला आहे. यानंतर आपले पुढील मान्यवर आहेत माननीय लेखक नागेशजी शेवाळकर यांचा स्वागत आणि सत्कार मनोज अग्रवाल उपाध्यक्ष वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य यांनी करावा अशी त्यांना वाचन साखळी समूहातर्फे विनंती करते. माननीय नागेशजी शेवाळकर यांच्या कादंबरी धार्मिक कथा संग्रह प्रसिद्ध झालेले आहे. याशिवाय त्यांनी वेबसाईटवर अनेक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यांचा दूषित तृष्णा, विषयांतर, गळगाव, शापित सती, शेतकरी आत्महत्या, कधी मरणगंधा, देश विज्ञाने, स्वप्नप्रिया, रामायणातील अमृतगण, नागराचा स्तोत्र, जटाशंकर महात्मा, पूर्णानंद महाराज चरित्र, मरणात तुझा रंगमसा, एड्सचे वादळ, गॅस बाला, न संपणारा शेवट, सरकारचे साहित्य संमेलन, गणपती बाप्पा हजर हो, आपलीच बायको बरी, करुणा निवास. यावर्षीचे वाटनश्री पुरस्कार विजेत्यांचा आपण घेणार आहोत. आणि प्रत्येक वाटनश्री पुरस्कार यांनी मिळवलेला आहे. तर त्यांचं मनातले भाव सांगते, इथेच भावा मृत्यू ईश्वरा या पानांनी कवेत घ्यावे, इथेच भावा मृत्यू ईश्वरा या पानांनी कवेत घ्यावे, मृत्यू गाठकळत राहावा दारात, पण मी एक शेवटचे पुस्तक वाचून घ्यावे, मी एक शेवटचे पुस्तक वाचून घ्यावे. इतकी पुस्तकाला वेळी असणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत. माननीय राजूदादा गारमोडे या ठिकाणी उपस्थित नाही, पण मी प्रतिभा यांना विनंती सन्माननीय अतिथीगण, वाचन यात्री पुरस्कार विजेते, वाचनश्री पुरस्कार विजेते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षिका तसेच महाराष्ट्र राज्य वाचन साखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती प्रतिभाताई लोखंडे, अंजलीताई गोडसे, कार्याध्यक्ष वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य आणि पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, विशेषतः ज्यांचं नाव मी तर तिथे प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थित घ्यायला हवं होतं असे माझे सन्माननीय एकनाथ आव्हाड सर आणि सन्माननीय डॉक्टर सांगळे सर. काही कारणास्तव मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल क्षमस्व. महाराष्ट्र राज्य वाचन साखळी समूह हा लेखिका आणि शिक्षिका असलेल्या प्रतिभाताई लोखंडे यांनी स्थापन केलेला समूह आहे. या समूहाचे अवघ्या महाराष्ट्रभर 17,000च्या वर सभासद आहेत. ही खरंच आपल्या समूहासाठी अभिमानाची बाब आहे. जगण्यासाठी जशी अन्नाची गरज तशी जीवनाला बघण्यासाठी वाचनाची गरज आहे. पुस्तके आपल्याला अंतर्भागी बदलून टाकतात, जीवनाकडे, स्वतःकडे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी देतात. वाचन साखळी समूहाच्या संस्थापिका प्रतिभाताईंनी वाचन साखळीला समूह स्थापन केल्यामुळे अनेकांना वाचनाची आवडी लागलेली आहेच, शिवाय अनेक वाचकही यायला लागलेले आहेत, हे मला प्रामुख्याने सांगावेसे वाटते. आदरणीय श्री रवींद्र लाटेके दादा, श्री मनोज अग्रवाल दादा यांचे लेखन वाचून अनेकांना प्रेरणा मिळालेली आहे. सातत्याने पुस्तक वाचणे आणि पुस्तकाचा परिचय
माझा तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा व प्रणाम. यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. त्यांचा सत्कार माननीय एकनाथजी आव्हाड, अध्यक्ष साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक यांनी संबोधन यावं. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी या ठिकाणी यावं. प्राध्यापक कुंडलिक शांताराम कदम हे स्वातंत्र्य सैनिक राजकुमार गुजर प्रशाला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून गेली 19 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी लपतरवाडी पोस्ट बीड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावचे माजी उपसरपंच, संचालक जय योगेश्वर सोशल वेलफेअर फाउंडेशन, ते संस्थापक अध्यक्ष श्रीनाथ तरुण मंडळ या ठिकाणी आहेत. ते आपल्या कुटुंबाचे वर्ष वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याचे इकडे बघा मॅडम. याशिवाय त्यांनी वर्तमानपत्रामध्ये अनेक मुक्तगीत, कथावळ, मोबाईल या सगळ्यात लेखन केलेले आहे. त्यांचा गुरुवेणी सहसंपादक आहे. त्यांचा लग्नाचा वार आणि शिदोरी ही 2 पुस्तके प्रकाशित आहेत. स्वामी विवेकानंद यांचे चरित्र व्याख्याने त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. विद्या सहकारी बँकेचा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. प्रबोधन केंद्र यांचा युवा साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. लायन्स क्लब गुंजर यांचा प्रतिभावंत शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. स्वर्गीय संभाजीराव करंजे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार, ग्रामीण तंत्रज्ञान संस्था यांचा पुणे साहित्यातील योगदानाबद्दल पुरस्कार, वाचन साखळी समूहाचा यावर्षीचा वाचन यात्री पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. निर्मल ग्राम इकडे या मॅडम, इथं पुरस्कार त्यांनी उपसरपंच असताना घेतलेला आहे. विद्या सहकारी बँक यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, श्रीनाथ मसोबा सहकारी साखर कारखाना पाटेपूर यांचा सामाजिक कार्याचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि त्यांची वाचनाची, लेखनाची आणि पुस्तकाची आवड अतिशय सुंदर आहे. यानंतर सर हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझेरी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. पाऊले चालती आणि हिरवी पाती. ते वाचन साखळी समूहाचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक आहेत. त्यांचा छंद आहे वाचन आणि पर्यटन. या ठिकाणची हॉलची व्यवस्था गेली 2 वर्ष ते पाहत आहेत. फलटण तालुक्याचे आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय राज्यस्तरीय मार्गदर्शक कार्यरत आहेत. ओके. एक मिनिट. कुठले पुस्तक कुठला उघडला. त्यांनी परीक्षा पुस्तकांचे लेखन पूर्ण केलेले आहे. आता त्यांची पत्नी, मुलगा, सुनबाई आणि नातेसह पुरस्कार मिळण्यासाठी आलेले आहेत. आणि हा आमच्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण आहे की आमच्या यामध्ये यावर्षी 3 जणांनी 200 पुस्तकांची पुस्तक परिचय लिहून केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या सहसंयोजिका यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या नियोजनातून सदर पुरस्कार विजेत्यांना या ठिकाणी पुस्तक देण्यात येतात. लेखक अरुण देशपांडे सर यांना मी सभापती या स्टेजवर बोलवत आहे. माननीय नागेश शेवाळकर यांना विनंती करते की त्यांनी प्रमुख अतिथी लेखक नागेश शेवाळकर यांना विनंती की त्यांनी यांना सन्मानित करण्यात यावं. सर्वात ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठांना कुठलाही नियम लागू होत नाही. वाचन साखळी समूहात कार्यरत राहणं ही
ही कादंबरी पुस्तक द्या. मराठीवरील प्रेमाविना व्यर्थ हे जीवन, जीवलगा, जादू प्रेमाची, माझी समीक्षा लेखन, हां ललित लेख संग्रह, हे मनाचे खेळ सारे, प्रेरक विचार, शोपीस, जुळून, माझ्या काही अलग कविता संग्रह, मनभावन, स्नेहवर्धन, सैनिकीच्या कविता, मानसपूजा, माझ्या कविता, हॅरी फुलकर, एक सुंदर आसमानी परी, नवदुर्गा, दर्शन कविता, कडवे, जीवन भाग झालेले आहे. ते विरेंद्रवाडी, तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. त्यांनी विविध पदांवर कार्य केलेलं आहे. त्यामध्ये त्या सहसंपादक सातारा जिल्हा इंग्लंड गौरव मासिक महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य, नवरत्न साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य. त्यांना यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2024-25 त्यांचं प्रकाशित साहित्य झालेलं आहे. या पुस्तकांचा त्यांनी पुस्तक परिचय केलेला आहे. त्यांची स्वतःची 51 पुस्तके प्रकाशित आहेत. आजोबांची शिकवण, खरं सोनं, मायावी कार्याचे रहस्य. यानंतर मी सर्व माननीयांना विनंती करते की डॉक्टर माननीय सचिन मेंबर, बालसाहित्य कार्यकारिणी सदस्य, अखिल मराठी साहित्य यांचा सत्कार माननीय एकनाथजी अवॉर्ड अध्यक्ष यांनी करावा. धाडसी बंडू, बळी जो कानपेळी, भांडाचं फूल, गुरुदक्षिणा, वाघाचे डरकाळी, धाडसी शिवशंकर, छोटा भीम आणि मायावी राक्षस, ज्ञानसागर, जादूची अंगठी, बाबूरांचा मोबाईल, तिसरा वाटा, बालसाहित्याचा खजिना, जो मामाच्या वड्यात, हत्तीची सहर्षी. आपलं पुरस्कार वितरण होईल, पण झालं त्यांच्या पुस्तकांचं वाचन संपणार नाही. एवढी पुस्तकं त्यांची आहेत. प्रसिद्ध लेखक, अंतर्ज्ञानी, फवारणी, गोडवन, कानावर्धन, राणपाखरांची शाळा, मला स्टेजवर यावं. ज्योती कोहळे या नाटक पालिकेच्या यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार 2013, राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार 2020, महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023-24. याशिवाय त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत. स्त्रीची यशोगाथा, हसत खेळत शिकूया, मराठीमध्ये त्यांचे अर्थ, संस्काराचे मूर्ती, दिल्ली आर्ट परेडमध्ये त्या शाळेच्या विद्यार्थिनीने ठेवून सहभागी झाला होता. कोरोना काळात त्यांनी वाचनयात्री पुरस्कार प्राप्त आहे. जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद पुणे, उत्कृष्ट सूत्रसंचालक, वाचन, पर्यटन, ट्रेकिंग हे त्यांचे आवडते छंद आहे. यशस्च्या उत्तम तंत्रज्ञानी देखील आहे. ट्रॅव्हल ब्लॉग त्यांचा खूप प्रसिद्ध आहे. आपण त्यांचा वाचनासाठी यांच्याविषयी आवर्जून सांगावंसं वाटतं. ते वाचनयात्री पुरस्कार प्राप्त आहे, परंतु कुठेही त्यांना पर्यटनाचा खूप छंद आहे. तरी देखील जे बळ हवं असते दुसऱ्यांना लिहिण्याचं, प्रत्येक परिचयावर त्यांची कमेंट असतेच असते आणि ती पण सविस्तर असते. प्रत्येकाचा पुस्तक परिचय असतो. अतिशय बहुमुखी असं व्यक्तिमत्व असणाऱ्या काही मराठी यांचा व्यासपीठाचा सन्मान केला जाते. प्रत्येक पुस्तक परिचयावर अवश्य सुंदर अशा आपल्या शैक्षणिक त्या सुंदर अशा कमेंट लिहितात आणि त्या त्यांच्या कमेंटसाठी छोटीशी कमेंट त्यांना अशा आमच्या योगिताताई मराठी. ओके. मी यामध्ये सूत्र सर्व योगिताताईंसाठी देते. आता मी योगिताताईंना विनंती करते की त्यांनी आतापर्यंत 25 पुस्तकांचा परिचय केलेला आहे. वाचन संघटनेत अतिशय कार्यरत त्या सदस्य आहेत. त्या मुंबईवरून आलेल्या आहेत. त्यांना स्वतःला वाचनाची खूप आवड आहे. आमच्या दैनिक वाचनासाठी समूहाच्या कार्यामध्ये त्यांचा उल्लेखनीय असा सहभाग असतो.
असावं, नवीन काहीतरी सांगावं, विचारांची उंची आणि त्यांचे जास्त आहे, हिसाबाने काहीतरी लिहिलं जावे आणि प्रसंगी आपण तिथे वाचले जावे असं त्यांच्याविषयी काही लक्षात द्या. त्यांचं वाचन आणि अनुभव या सगळ्यांचं आमच्या वाचनासाठीच वेगवेगळे आहे. आणि त्या ताईंचं कौशल्य म्हणजे त्या रांगोळी सुंदर काढतात. आजची जी आपली प्रार्थना आहे ती मंडळी अतिशय सुंदर काव्य म्हटलं. जेव्हा तुमचं ग्रंथपूजन चालू होतं त्यावेळेस काव्य गायना करत होत्या. त्या शिक्षिका आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. इकडे सातारा लोकांची संख्या जास्त आहे. शिवरायांनी तिथं स्वराज्याची सुरुवात केली आणि त्या जावळीच्या खोऱ्यातनं ही लोक आलेली आहेत. त्यांचं वाचन साखळी समूहामध्ये महत्वाचं योगदान आहे. यानंतर आपण वाचन संस्कृतीचं संवादन करण्याचा वसा या समूहाने घेतलेला आहे. असा आमचा समूह वाचन सभे समूह महाराष्ट्राच्या ज्या समूहातर्फे आयोजलेल्या वाचनश्री आणि वाचनश्री या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथून गोव्याला गेले आणि गोव्याहून या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले अध्यक्ष म्हणून आणि त्यांनी त्यांचा अनमोल वेळ येथे व्यतीत केला आणि त्यांना ऐकायला मिळालं आम्हा सर्वांना. हे आमचं भाग्य आहे असे आदरणीय एकनाथ आव्हाड सर यांच्या समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी त्यांचा मराठी अवगत करण्याचा प्रवास अतिशय सहजरित्या मांडला असे मराठी अभ्यास मंडळ पुणे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सतीशजी सांगळे सर यांनी पुस्तकाचं जे पद आहे ते आज घोषवलं या कार्यक्रमामध्ये. म्हणून त्यांचेही मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. नागेजी शिवाळकर यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत, त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. त्याचप्रमाणे त्यांचे फोटोज बघितले होते, त्यांचे पुस्तकांचे शीर्षक बघितले होते, मात्र त्यांची पुस्तकही प्रत्यक्षात बघायला मिळाले आणि सरांनाही आज ऐकायचा जो आहे सहयोग सौभाग्य लाभलं असे आमचे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक नागेजी शिवाळकर सर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. म्हणून त्यांचेही मी समूहाच्या वतीने आभार मानतो. सर्व दिग्गज जे विद्वान उपस्थित आहेत त्यांचेही समूहाच्या वतीने मी आभार मानतो. आणि आज काही कारणामुळे आमचे नेहमीचे मार्गदर्शक वाशिम जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी आदरणीय विठ्ठलजी भुसारे साहेब उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निरंतरपणे लाभत असतं. म्हणून त्यांचेही आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आजचा हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अनेकांनी हातभार लावला, आर्थिक दृष्टीने हातभार लावला, आर्थिक सहाय्य केलं. त्यांच्या नावाचा उल्लेख येथे करणे महत्त्वाचा आहे. त्यामध्ये मान्य श्री प्रकाशजी भटकरे सर, मान्य श्री कस्तुरजी तांबारे सर, मान्य श्रीमती सरोजिनीताई देवरे, मान्य श्रीमती योगिताताई मराठे, मान्य श्री शशिकांतजी सानप सर, मान्य श्रीमती अंजलीताई बोरसे, मान्य श्री राजूजी गरमडे सर, मान्य श्रीमती दीपालीताई जोशी, मान्य श्रीमती अनुजाताई चौहान, मान्य श्री लक्ष्मणजी जगताप सर, मान्य श्रीमती ज्योतिताई कोहळे, सन्माननीय डॉक्टर रीनाताई निकम, आदरणीय श्री विठ्ठलजी भुसारे साहेब आणि सन्माननीय प्राध्यापक पुंडलिकजी कदम सर यांचे मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडावा यासाठी काही दिग्गजांनी, काही विद्वानांनी आम्हाला पुस्तके देखील भेट स्वरूपात दिलेली आहे. त्यामध्ये माननीय डॉक्टर अश्विनीताई देहाडराय आणि माननीय श्रीमती प्रीतीताई जगताप, त्याचप्रमाणे माननीय
सचिनजी बेंडवर सर यांचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. एवढा सुंदर हॉल, एवढा सुंदर सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिला म्हणून जीवेश्वर सांस्कृतिक सभागृहाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. ज्यांचे आभार मानायचे राहून गेले असतील त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, असं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि प्रभावीपणे सूत्रसंचालन करणाऱ्या माननीय श्रीमती योगिताताई मराठे यांचे आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय संयोजिका माननीय श्रीमती प्रतिभाताई लोखंडे यांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. आपली साधारणपणे 11:05 1:37 मिनिटे झाले असा प्रत्यक्ष 2 तासांचा प्रेक्षक असा कार्यक्रम आणि त्यांच्या आवाजानं त्या कार्यक्रमाला छानपैकी उंची प्राप्त केली. आमच्या वाचनासाठी संवादी यांनी सूत्रसंचालन केलं त्यांचंही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा सर्वांच्या वतीनं मी आमच्यातील प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी यथोचित असा सन्मान. नेहमी पाहता आपल्या गावाला कुठलाही कार्यक्रम असेल